त्यामुळे अगदी छोट्या छोट्या मुवमेंट्स डिटेल लक्षात ठेवता आल्या की अच्छा म्हणजे जेवताना हे असं करायचंय, दात घासताना असं करायचंय, चालताना असं करायचंय, आवाज ऐकल्यावर एका पद्धतीने विशिष्ट पद्धतीने फिरायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला कळत नाहीत कारण आपण त्यांच्याकडे रोजच्या दैनंदिन कामात नाही बघत. त्यामुळे मग पण जेव्हा ते स्पेसिफिकली ऑब्झर्व करावं लागलं तेव्हा त्यातली ब्युटी खरं तर कळली. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावर लवकरच येत आहे आपल्या भेटीला आनंदी ही नवी कोरी मालिका आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर 3 गोड आनंदी मुली आहेत. माझ्याबरोबर आहे पयोष्णी, जाई आणि अलापिनी. हॅलो, कशा आहात? एकदम आनंदी. एकदम आनंदी. किती थकलात बोलून बोलून, खूप वेळ बोलताय. पण आम्हाला आमच्या मालिकेबद्दल सांगायला मिळतं याहून जास्त आनंदाची कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत. क्या बात आहे. आणि तिघींचा इतका छान बॉन्ड आहे. म्हणजे ऑफस्क्रीन तर दिसतोच आहे आम्हाला, ऑनस्क्रीन तर मिळणारच आहे बघायला, पण त्या पलीकडे ऑफस्क्रीन मी मगासपासून जे काय तुमचं बघते, तू मगाशीचे फोटोज काढत होती, तुमचे छान आम्ही व्हिडिओज बघतो, रील्स बघतो, इतकं छान वाटतंय. तिघी जणी अशा छान एकत्र खऱ्या बहिणी असल्यासारखं वाटतात. पहिली भेट कशी होती तिघींची? लुक टेस्ट होती आमची आणि पहिली भेट फार वेगळी होती कारण आम्ही म्हणजे मी आलापिनीचे रील्स फॉलो करते, त्यामुळे मी तिला बघितल्यावर मला खूप उत्सुकता होती की अरे आलापिनी. मग मी तिच्याशी खूप गप्पा मारल्या आणि आमचा खूप छान छान संवाद चालू होता. त्यात पयोष्णी काहीच बोलली नाही. त्याच रूम मध्ये होती पण काहीच बोलली नाही, इतकी शांत होती. आणि खरं तर आम्ही फक्त ह्याच्याबद्दल नाही तर इन जनरल सगळ्याच बाबतीत बोलत आणि आम्ही सायकोलॉजी बद्दल वगैरे बोलत होतो. आणि ही ह्याच्या आधी आमच्या दोघींचं काहीतरी बेसिक बोलणं झालं होतं. तिने मला सांगितलं होतं की ती सायकोलॉजी मध्येच बॅचलर्स करते, तरीही ती एवढी गप्प होती की ती काहीच बोलत नव्हती. त्यामुळे आम्हाला असं की अरे बापरे किती शांत मुलगी आहे. शांत का असंच तेव्हा नवीन नवीन. येस, सो हिअर कम्स द ट्विस्ट. मी अजिबात तशी नव्हती. तर मगाशी नाही आहे. आता जशी तू मगाशी बोलली की बोलून बोलून थकले असाल, नाही, मला बडबड करायची इतकी सवय आहे की तुम्ही मला 24 तास दिले ना तरी मला कमी पडेलच. इतक्या माझ्या ते थोडे तास का नाही बोलली त्यांच्याशी? सो आता असं झालं की आता पहिल्यांदा आता मी पहिले एकतर मी गेले आणि आलापिनी रील्स. येस, ऑब्विसली रिअली फेमस फॉर इट. या बट नॉट त्या रील स्टार सारखं जे काहीही करत राहतात. ती खूप चांगलं खूप छान कंटेंट ती पोहोचवते प्रेक्षकांपर्यंत आणि ते मला खूप जास्त आवडतं. सो मी तिच्या रील सतत स्क्रोल करत राहायची. तिचे रील्स व्हिडिओज मी स्क्रीन रेकॉर्ड करून माझ्याजवळ सेव्ह राहायच्या. अशा 1-2 वगैरे मला फार आवडलेले. आणि मग मी एंटर झाली आणि ती माझ्या पुढे होते. आय वॉज लाईक, एक सेकंड, ओके ठीक आहे ओके, ही माझ्यासोबत काम करणार, ठीक आहे. मग मी तिच्यासोबत थोडीफार बोलले प्रोफेशनली आणि मग आम्ही बसलो. मग त्यानंतर मग जाईची एंट्री झाली. सो आता जाईचं जाईचं नाटक होतं भूमिका. सो आता मला माझ्या कानापर्यंत आलं होतं भूमिका. सो मी माझ्या फ्रेंड सोबत प्लॅन करत होते की हे नाटक बघायला जायचं आहे, पण माझ्या स्वतःच्या प्रयोगांमुळे मला नाही जाता आलं. आणि ती आल्याला मला कळलं की ओके, त्याच भूमिका नाटकाच्या कास्ट बद्दल आता मी काम करणार आहे. सो इट वॉज रिअली एकदम असं म्हणजे ओव्हरवेल्म झाली खूप जास्त. म्हणजे मला असं सुचतच नव्हतं की मी काय बोलू यांच्याशी, मी काय गप्पा मारू. ही पुण्याची, ही मुंबईची, मी आपलं विदर्भ. येस, सो मी आपली विदर्भाची. सो मला असं वाटलं की यांना नकोच आत्ताच्या आता यांना एवढा त्रास नको द्यायला. थोडं हळूहळू. आणि मग तसंच माझ्या पात्रासारखंच आरची तिच्यासारखंच मग मी त्यांना छान आता सांग. पण माझ्या बहिणी खूप छान आहेत. मला तुला विचारायचं आला पण पुन्हा एकदा एका गोड प्रेमळ बहिणीच्या भूमिकेमध्ये आहेस. हा एक योगायोगच आहे म्हणायला पाहिजे. आणि अशी छान म्हणजे हेवा वाटेल अशी गोड बहीण तू कायम गेल्या मालिकेमध्ये सुद्धा होतीच. आणि आता पुन्हा आताही तशीच दिसतेस तू प्रोमो मध्ये. काय साधारण एक ज्यावेळेस रोल आला तुझ्या समोर की असं हा रोल करायचा आहे, पहिलं काय क्लिक झालेलं ह्या कॅरेक्टर मध्ये की पटकन असं वाटलं की हे आपल्याला मिळेल कदाचित किंवा मिळायला पाहिजे?
मला असं वाटतंय की ही मोठी बहीण आहे आणि ते माझ्यासाठी वेगळं होतं कारण काय मी आधीच्या मालिकेत लहान बहिणीचं काम करत होते आणि लहान बहिणीचा रोल किंवा लहान बहिणीची भूमिका साधारण अल्लड थोडीशी थोडी हॅपी गो लकी अशी थोडी आपल्याकडे पोर्ट्रे केली जाते. त्याच्यामुळे ती माझी एकदा करून झाली होती आणि ते मी एक्सप्लोअर करून झालं होतं. त्यामुळे जेव्हा मला मोठ्या बहिणीची भूमिका आली तेव्हा मला असं वाटलं अरे हे वेगळं आहे काहीतरी दिस इज. आणि मला मोठ्या बहिणीच्या ह्याच्यात म्हणजे मी आधीच्या मालिकेत लहान बहिणीचं काम करून सुद्धा मला जेव्हा कोणीतरी मोठ्या बहिणीच्या रोलमध्ये बघितलं तेव्हा मला असं झालं की आपण ऑडिशन द्यायला तरी काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे मी ऑडिशन दिली आणि मला खूपच अनएक्सपेक्टेडली हा रोल मिळाला. म्हणजे मला अजिबात असं वाटत नव्हतं की मला मिळेलच वगैरे असं मला काही वाटत नव्हतं. पण मला खूपच आता मी हे पहिल्यांदाच मी ऍक्च्युली वल्लरीकडे येत होते पुण्यावरनं आणि त्या शिवनेरीत मला फोन आला आणि माझी ऑडिशनची स्क्रिप्ट ते मला देऊ शकले नव्हते. ह्या पात्राच्या ऑडिशनची स्क्रिप्ट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुला एक सिच्युएशन देतो आणि तू इम्प्रोव्हाइज कर आणि तू ऑडिशन दे. तर मी आणि वल्लरीनी बसून ती स्क्रिप्ट लिहिली आणि आम्ही वल्लरीच्या घरी तिने बिचारीनी तेव्हा तिचा हात जरा इंजर्ड होता तेव्हा त्याच्यामुळे त्या हाताने ती बिचारीनी माझी ऑडिशन शूट केली आणि तिच्या खूप अशा स्पेसमध्ये आम्ही ती ऑडिशन शूट केली जिथे तिने तिच्या सगळ्या ऑडिशन्स शूट केल्या आहेत. त्याच्यामुळे हे सगळं कदाचित इट बिल्ड अप आणि सगळं म्हणजे एक्झॅक्टली दिस ऑल केम टुगेदर आणि मला कदाचित तो रोल मिळाला. त्याच्यामुळे खूपच मला छान वाटतं जेव्हा मी परत एकदा बहिणीची भूमिका करते पण ती इतकी वेगळी आहे आणि ती इतकी वेगळ्याच धाटणीची भूमिका आहे की मला ती काहीच माझ्या आधीच्या भूमिकेसारखी वाटत नाहीये. किती गोड बघ, त्या मोठ्या बहिणीमुळे तुला ही मोठी बहीण मिळाली. नक्कीच. येस जाई, तुझे डोळे सगळ्यात आधी मला सांगायचे इतके सुंदर डोळे आहेत आणि ज्यावेळेस तुझी भूमिका बघितली, तो रोल बघितला ना, तेव्हा असं झालं की बापरे, म्हणजे इतके सुंदर डोळे असणारी मुलगी तिला दिसत नाही, हे कल्पना करणंच किती अंगावर काटा येतो की किती छान डोळे आहेत पण तिला दिसत नाहीये, ती बघू नाही शकत आहे. आणि तुझी भूमिका खरंच खूप चॅलेंजिंग आहे यार. म्हणजे प्रोमोमध्ये बघतोय आम्ही, असं अजिबात वाटत नाहीये की तू काहीतरी ते ऍक्ट करतेस, इतकं तू त्याच्यामध्ये ती समरस झालीयस. खूप छान वाटलं पाहताना. चॅलेंजिंग जसं वर्कशॉप झाली आणि सगळं जसं तुम्ही मगाशी सांगितलं, सगळ्यात जास्त एक चॅलेंजिंग गोष्ट कोणती वाटलेली ग तुला? इतक्या इज मध्ये तू केलंस म्हणून मला विचारायचंय की कसं ते जमलं, कसं तुला? नाही, मुळातच जेव्हा आपल्याला दिसत असतं आणि आपल्याला नाही दिसत आहे असं भासवायचं असतं तेव्हा ती खूप मोठं चॅलेंज आहे. कारण मी कितीही प्रयत्न केला तरीही माझा हात काही घ्यायला बरोबर एका फोर्समध्येच जाणार, तो तसाच पडणार. त्यामुळे कारण मला ती वस्तू दिसतीये ना समोर, त्यामुळे हे खूप मोठं आव्हानच होतं की आपल्याला विसरायचं आहे फॉर दॅट मोमेंट की मला दिसतंय किंवा समोर नाही असंच प्रिटेंड करायचंय. तर त्यासाठी आम्ही खूप इंटेन्सिव्ह वर्कशॉप्स केले आणि खरं तर जर ते नसते झाले तर मला हे काहीच कळलं नसतं. नाही, मी खूप लॉस्ट असते या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण आमच्या प्रोडक्शन हाऊसने आणि चॅनलने हे खूप मॉरली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आम्हाला ते वर्कशॉप्स करवले. त्यामुळे आम्ही येस आय कॅन फाउंडेशन बरोबर हे वर्कशॉप्स केले जिथे मला खूप गोष्टी शिकवल्या गेल्या. नेहा मॅम आमच्या मेंटर होत्या तिथे आणि त्यांनी आम्हाला खूप एकतर आम्ही मुलांना भेटलो, ब्लाइंड मुलांना, ज्यांनी आम्हाला खूप एक वेगळा दृष्टिकोनच दिला हे या सगळ्या जगाकडे बघण्याचा. त्यांना आम्ही ऑब्झर्व करत होतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या मुवमेंट्स डिटेल लक्षात ठेवता आल्या की अच्छा म्हणजे जेवताना हे असं करायचंय, दात घासताना असं करायचंय, चालताना असं करायचंय, आवाज ऐकल्यावर एका पद्धतीने विशिष्ट पद्धतीने फिरायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला कळत नाहीत कारण आपण त्यांच्याकडे रोजच्या दैनंदिन कामात नाही बघत. त्यामुळे मग पण जेव्हा ते स्पेसिफिकली ऑब्झर्व करावं लागलं तेव्हा त्यातली ब्युटी खरं तर कळली. त्यामुळे असा रोल मिळणं ज्याच्यामध्ये हे इतक्या सगळ्या कॅरेक्टर इतकं नीट त्यातले बिल्टअप करता आलं मला, इतके डिटेल, ती खरी गंमत असते एखादं कॅरेक्टर समजून घेण्याची किंवा ती प्ले करण्याची. त्यामुळे ती मिळालं आणि करिअरच्या इतक्या सुरुवातीच्या टप्प्यात. त्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे, खूप खुश. आणि मला वाटतं तू खरंच खूप लकी आहेस ग. कारण का म्हणजे भूमिका किंवा मुख्य भूमिका हे सगळ्यांना मिळत असतं कायम, ह्या गोष्टी येत जात असतात कलाकारांच्या आयुष्यात. पण त्यामध्ये एक
प्रत्येकाला असं वाटतं ना की हे खरंच वेगळं आहे किंवा हे चॅलेंजिंग Correct. आहे, हे खऱ्या अर्थाने वाटावं, हे एकदम. अशी ही खरी एकदम भूमिका आहे. एकदम एकदम है ना? अगदी अगदी योग्य बोललात. आणि मला असं होतंय की म्हणजे जेव्हा आनंदी हे कॅरेक्टर आलं तेव्हाच तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा असला पाहिजे किंवा किंवा तिचा स्वतःचा असा आहे की तिची डोळे नसले तरी तिची दृष्टी गेलेली नाहीये. शी हॅज अ विजन. त्यामुळे त्या विजनवरती मी खूप बिलीव्ह करते आणि मला असं खरंच मनापासून वाटतं की प्रेक्षकही करतील. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. क्या बात आहे. आणि आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत अर्थात, कारण का प्रोमोज खूप छान झालेत आणि त्यात तुम्ही तिघे आहात, बाकीची कास्ट सुद्धा चांगली आहे. अरुण सर आहेत, त्यानिमित्ताने तुम्हाला त्यांच्याबरोबर पण काम करायला मिळणार आहे. सेटवरती आता काय काय किती किती मज्जा करता येते इतक्या सगळ्या बिझी स्केड्यूल मधून. किती दिवस झाले आता शूट सुरू होऊन? महिने? एक महिना महिना झालेला झाला. आहे. आम्ही 19 फेब्रुवारीच्या शुभ मुहूर्त शिवजयंती असते हा. त्या मुहूर्तावर आम्ही सुरू केलं. सुरू केलं. हा. सो तेव्हा तर तेव्हापासून आता झालाय ऑलमोस्ट एक महिना आम्ही शूट करतोय आणि मज्जा करायला आम्हाला काहीच लागत नाही. म्हणजे आम्ही खूप मज्जा करतोय आणि आम्ही तिघी तर करतोच आहोत, पण अरुण सरही आमच्या बरोबर खूप मज्जा करतात आणि आमच्याच बरोबर असतात. त्याच्यामुळे खूप लाडही करतात आमचे. आमच्यासाठी जेवण घेऊन येतात. त्यांनी काही केलं असेल तर आमच्या रूम मध्ये स्पेशली पाठवतात आमच्यासाठी, तिघींसाठी चॉकलेट्स आणतात आमच्यासाठी. त्याच्यामुळे मज्जा तर आम्ही करतोय. आणि तू म्हणालीस तसं अरुण सरांबरोबर किंवा फॉर दॅट मॅटर समीर सरांबरोबर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठं ब्लेसिंग आहे की आम्हाला रोजच्या म्हणजे दैनंदिन मालिका आपण जे म्हणतो जिथे आपण रोज काम करत असतो, त्याच्यामुळे एखादी फिल्म किंवा एखादी वेब सिरीज कदाचित आपण काही दिवस शूट करू, काही महिने शूट करू आणि ती आपण रॅप करू. पण जेव्हा मालिका आपण शूट करतो तेव्हा रोजच्या आयुष्यात त्यांच्याबरोबर आपण आपली उठबस असते. त्याच्यामुळे खूप गोष्टी अशा शिकायला मिळतात ज्या आपण त्याचा विचारही केलेला नसतो. आम्ही सारखं म्हणतोय की अरुण सर जर एखाद्या सीन मध्ये असतील तर त्या सीन मध्ये आम्हाला त्याचा ग्राफ, त्याचा टोन, त्याचा इंटेन्सिटी ह्यावर आम्हाला काही कष्टच घ्यायला लागत नाहीत. कारण काय त्यांचे जरी 2 वाक्य ते जरी असतील, त्यांचा जरी नुसता एक्झिस्टन्स असेल तरी सुद्धा आम्हाला कळून जातं की अच्छा हा असा खूप सीन शिकायला आहे. आणि मिळतं. खूपच शिकायला मिळतं. त्याच्यामुळे खूप आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ह्या दोन्ही लोकांबरोबर काम करायला मिळतंय. किती छान. आणि मला वाटतं मालिकेचा विषय आणि सगळ्या गोष्टी जितक्या छान आहेत तितकाच प्रत्येकीचा लुक पण खूप छान आहे. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं बघायला गेलं तर हे ना खूप छान मला वाटलं की आत्ताच्या काळामध्ये ना परकर पोलका किंवा 2 वेळा हे ना कुठेतरी आता थोडंसं मागे पडत चाललंय, पण तुमच्या मालिकेच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा पाहायला Yes. मिळणार. आणि मला वाटतं हा ट्रेंड परत एकदा येईल. कारण काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड आला होता की जेव्हा स्कर्ट्स आणि हे सगळं लॉंग स्कर्ट्सचा एक तो ट्रेंड होता आणि आता तो ट्रेंड तुम्ही पुन्हा रिसेट करताय. सो येस, तुमचं असं साधारण काय आहे की एक असा ट्रेंडिंग लुक किंवा असा जर का कम्फर्टेबल तुम्हाला सगळ्यात जास्त वाटलं आणि सांगितलं की एक दिवस सेटवरती शूट त्याच कपड्यांमध्ये करायचं तुमचं कॅरेक्टरसाठी, तर ते कपडे जे आम्ही पहिल्या एपिसोडला घातले हेच. पण आमचा जो स्टायलिस्ट आहे तन्मय, तो इतका खरं तर हुशार असल्यामुळे त्याने आम्हाला तिघींनाही कम्पॅटेबल असे लुक्स दिलेले आहेत. म्हणजे जे आम्हाला सूट करतील असे लुक्स दिलेले आहेत. त्यामुळे म्हणजे ह्या प्रत्येक आउटफिटमध्ये काहीतरी कॅरेक्टरचं दडलेलं आहे. आणि मला पैंजण दिलेले आहेत, तर ते पैंजण किंवा कोल्हापुरी चप्पल हे सगळं आनंदीविषयी खूप बोलतात ना या सगळ्या गोष्टी, की तिने पैंजण याच्यामुळे घातलेत कारण तिच्या बहिणींना कळावं की ती कुठे आहे, ती काय करतीये हे सतत त्यांना जाणवत राहावं म्हणून. किंवा तिला बांगड्या ज्या आहेत त्या आपण तिच्या आउटफिट बरोबर मॅचिंग आरतीने करून दिलेल्या असतात, कारण तिचं तेवढं लक्ष आहे, तिचं तेवढं प्रेम आहे आणि तिला ते आवडतं की कुठल्या बहिणीला हे सगळं करून. त्यामुळे हे त्या स्टायलिस्टचा खूप याच्यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे हे सगळं असं वेगळं काहीतरी फ्रेश बघायला मिळतंय. आणि खूप खरंच आमच्या कॅरेक्टरला जाणाऱ्या अशा हे आहेत. मी डाईंगचं काम करणारी मुलगी आहे सिरियल मध्ये, त्याच्यामुळे माझे खूप कलरफुल कपडे आहेत. माझे खूप इझी टू यूज आणि वावरताना सोपे जातील असे काही नाही. पंजाबी ड्रेस आहेत आणि ओढणी आहे, त्याच्यामुळे मी ते किती कम्फर्टेबली मी वावरू शकते अख्ख्या सेटवर किंवा काहीच वेळ लागत नाही. माझी एक वेणी आहे जी सुद्धा आम्हाला खूप स्ट्रिक्टली आमच्या प्रोडक्शन क्रिएटिव्ह जे हेड आहेत संदीप सर, त्यांनी सांगितलंय की ती टचअप करू नका.
तिचे हे जे केस आहेत हे असेच बाहेर आले पाहिजेत, माझे जे बाहेर येतात आणि तसे मागे मी कानामागे टाकते ते तसेच असले पाहिजेत, कारण हे घर खूप रॉ आहे, हे खूप आपलंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की हेअर ड्रेसर्स बॅन आहेत आमच्या सेटवर, आम्हाला फक्त ते मेकअप रूम मध्ये एकदा वेण्या घालून देतात, एकदा बो घालून देतात आणि वी आर डन. मग ते सीन मध्ये माझे केस बाहेर आले, वेणी सुटली, ती कुठेतरी अडकली, त्यातनं केस बाहेर आले, तरी आम्ही ते परत टचअप करत नाही, कारण दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स, दॅट इज व्हॉट आनंदी इज. ते इतकं रॉ, इतकं घरातलं, इतकं असं वाटायला पाहिजे. तिच्याही कॉस्ट्युम बद्दल ती सांगेल की धडपडी आहे म्हणून तिला ते तसेच कॉस्ट्युम दिलेत, त्याच्यामुळे खूप फ्रीली वागू शकेल, झंझट नाही. कशी सांगणे झंझट नाही. त्याच्यामुळे खरंच खूप विचार करून, प्रत्येक आमचं घरही तू सेट बघशील तर ते इतका विचार करून बनवलेला आहे सेट सुद्धा, किंवा तू म्हणालीस लुक सुद्धा. पटकन रोजच्या ह्याच्यात एक वेणी घालून, एक बो घालून आणि 2 वेण्या घालून मुली रिकाम्या होतील असे लुक्स डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामुळे खरंच तू म्हणालीस तसा हा ट्रेंड किंवा साधं राहण्याचा ट्रेंड जर आम्ही सेट करू शकलो तर प्रत्येकाला वाटेल की ही आपल्याच घरामधली मुलगी आहे किंवा हे आपलंच घर आहे. परफेक्ट. क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, आणि प्रोमोमुळे उत्सुकता वाढलेली आहे. आता तुम्ही जे जे सांगताय त्यामुळे अजून जास्त छान वाटतंय की किती काय काय छान छान पाहायला मिळणार आहे. येस, आमचं सिरियल इज फुल ऑफ ट्विस्ट, न्यू स्टोरीज आणि एव्हरीथिंग न्यू. सो फार एंटरटेनिंग. फुल ऑफ एंटरटेनमेंट. येस पॅकेज दिले. येस, आम्ही एकच सांगू, आनंदी राहा आणि आनंदी बघा. 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रभावर. क्या बात आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.